सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून नंबर येऊन गेलेत 293 आपले नंबर येऊन गेलेले आहेत सगळ्यांचे. परत देतो एक राऊंड उद्या देतो. अध्यक्ष महोदय, आमचे सहकारी अमितजी साठम साहेब यांनी हा प्रस्ताव मांडला आणि मला वाटतं ते मांडत असताना त्यांनी ज्या पद्धतीने मांडणी केली तर मी त्यांचं खरोखर कौतुक करतो. कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये गेले अनेक वर्ष काम करणारे नगरसेवक, मग भातखळकर साहेब असतील, सागर साहेब असतील, अमित साठम साहेब असतील, हे सगळे मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करून आले आहेत आणि त्यावेळेपासून आतापर्यंत मुंबईची खरी परिस्थिती आहे ही सगळ्यांना ज्ञात आहे. आणि म्हणून मला वाटतं केवळ टीका करून किंवा टिप्पणी करून मुंबईकरांचे प्रश्न सुटणार नाहीत, हे मात्र सत्य आहे. अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये जर खऱ्या अर्थाने लोकांना, नागरिकांना सुविधा द्यायची असतील तर सर्वप्रथम त्या प्रशासनावर पकड असणं हे गरजेचं आहे. मला वाटतं महापौरांची निवडणूक जानेवारीमध्ये झाली, परंतु 2022 पासून या ठिकाणी मुंबई महानगरपालिका शासनाच्या माध्यमातून चालवली जाते आहे आणि त्यामुळे हे प्रशासन ज्या पद्धतीने काम करते, ज्या पद्धतीने सुस्त झालं आहे, याचा विचार करण्याची फार गरज आहे. अध्यक्ष महोदय, अनेक उदाहरणं आहेत. आज पाण्याचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा आहे, हॉकरचा आहे, अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. अध्यक्ष महोदय, माझी साधा एक प्रश्न आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये के नॉर्थ हे कार्यालय सुरू केलं आणि त्या कार्यालयामध्ये आज मला वाटतं 25% देखील अधिकार नाही आहेत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जर त्या कार्यालयामध्ये संपूर्ण 8 प्रभागांचा जर सेवा देणारी यंत्रणा ती जर सक्षम नसेल तर मला वाटतं आपण त्या लोकांना न्याय कसा देऊ शकतो हा प्रश्न आहे. मला वाटतं मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने गेल्या अनेक वर्षापासून चालवत असताना वार्डमध्ये पूर्ण वार्डमध्ये नवीन वार्ड सुरू केलं, तिथे 25% प्रशासन नाही, अधिकारी नाही आहेत. अध्यक्ष महोदय, नालेसफाईच्या बाबतीत अनेक बोललं जातं, टीका टिप्पणी होते, परंतु या ठिकाणी आता जे सांगितलं गेलं 132% नालेसफाई झाली. मुंबई महानगरपालिकेमध्ये पावसाळ्यामध्ये 70% आणि पावसाळ्यानंतर 30% अशा प्रकारचं काम करण्याची पद्धत आहे. अध्यक्ष महोदय, जर 70% जर झालं असेल, 70%मधलं 132% जर काम आता झालं असेल तर मला वाटतं हे पाणी का तुंबलं हा विचार करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, केवळ विरोधकांना टार्गेट करण्यासाठी की आम्ही काहीतरी काम चांगलं करतोय हे दाखवण्यासाठी बोलण्यापेक्षा वस्तुस्थितीचं लक्षात घेऊन सत्ताधारी आणि विरोधक याने जर खऱ्या अर्थाने काम केलं तर मला वाटतं हे प्रश्न सुटणार आहेत असं माझं मत आहे. अध्यक्ष महोदय, उद्यान विभाग आहे, त्या उद्यान विभागामध्ये या ठिकाणी एवढा भ्रष्टाचार आहे, मला वाटतं त्या ठिकाणी 25% देखील काम होत नाही आहे. अनेक तक्रारी या ठिकाणी मी केल्यात. माननीय शर्मा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या शर्मा साहेबांकडे मी बैठक घेतली, त्या ठिकाणी त्या विभागाचे जे अतिरिक्त आयुक्त आहेत ढाकणे यांच्याकडे बैठक घेतली. पण अध्यक्ष महोदय, के नॉर्थमध्ये किंवा झोन 3मध्ये जे डेप्युटी एच.जी. आहेत ते त्या ठिकाणी वार्डमध्येच कधी नसतात, ते एच.जी.च्या ऑफिसमध्ये येऊन बसलेले असतात. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अनेक ठिकाणी काम न करता ठेकेदारांची बिलं काढली गेली आहेत आणि अशा प्रकारची उदाहरणं त्यांना ठेवूनसुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही. खऱ्या अर्थाने इथे कुठेतरी पडद्याच्या मागे काय चाललं हे बघण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, केवळ आपण वल्गना करण्यापेक्षा गोष्टी करण्यापेक्षा व्हिजिलन्स डिपार्टमेंट आहे, हे मुंबई महानगरपालिकेचा जेवढा काही काम होतं त्या कामावर खऱ्या अर्थाने देखरेख जर कोणची असेल, अंकुश कोणचा असेल आणि पारदर्शकता जर बघायची असेल तर त्या व्हिजिलन्स डिपार्टमेंटचं काम आहे. माझी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून विनंती आहे, ह्या व्हिजिलन्स डिपार्टमेंटची चौकशी करायची गरज आहे आणि व्हिजिलन्स डिपार्टमेंटवरच कुठेतरी व्हिजिलन्स डिपार्टमेंट आणखी व्यक्ती म्हणून नेमणूक करायची गरज आहे. अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी सत्ताधारी असतील, महापौर असतील किंवा शासन असेल, यांच्यामधून जे काम होतं आहे त्या कामातून वापरला जाणारा निधी खऱ्या अर्थाने योग्य निधी होतोय का, वापर केला जातोय का हे बघणं गरजेचं आहे. आणि ते डिपार्टमेंटच जर भ्रष्ट असेल तर मला वाटतं ही शोकांतिका आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सागर साहेबांनी सांगितलं, खऱ्या अर्थाने मुंबईला जर न्याय द्यायचा असेल आणि खऱ्या अर्थाने पैशाचा चांगला विनियोग करायचा असेल तर मुंबईमध्ये असलेली जी नियोजन प्राधिकरण आहेत, हे नियोजन प्राधिकरणाच्या माध्यमातून जो काय परस्पर चाललेला कारभार आहे याच्यावर कोणाचाच अंकुश नाही आहे. मला वाटतं MMID काम करत असेल ते महानगरपालिका ऐकत नाही, MSRDC काम करत असेल ते खऱ्या अर्थाने पूर्वी नियोजन प्राधिकरण एक महानगरपालिका होती
आणि महानगरपालिकेच्या मधून सगळी यंत्रणा राबवली जात होती. आज त्याचं उदाहरण जर बघायचं झालं तर अध्यक्षमध्ये जोगेश्वरी विक्रोली लिंक रोड आहे, त्या ठिकाणी मेट्रो 6चं काम चालू आहे, MMIDचं काम चालू आहे आणि त्यामध्ये जवळजवळ मेघवाडी पश्चिम दुर्गती महामार्ग ते श्यामनगर तलाव हा 800 मीटरचा रस्ता आहे. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी MMID काम करत असताना ज्याला पाहिजे तशा पायपाच्या लाईन तोडून टाकल्या जात आहेत, पाहिजे तसं गटार केलं जातं आहे, पर्जन्यजलवाहिनी केली जाते. अध्यक्ष महोदय, परंतु पैसा खर्च होत असताना तो जो 150 फूटचा रस्ता रुंद व्हायला पाहिजे होता तो होत नाही आहे. 800 मीटरचा आज 15 वर्षापासून तो रखडलेला आहे. अध्यक्ष महोदय, अशी अनेक उदाहरणं या ठिकाणी द्यायला येतील. मुंबई शहरामध्ये जर DPच्या माध्यमातून आपल्याला जर डेव्हलपमेंट करायची असेल तर अध्यक्ष महोदय, या ठिकाणी रस्ते रुंदीकरणासाठी बॉटलनेक काढण्यासाठी PAP पाहिजेत. PAP हा खरंच खिरापतीसारखे वाटल्या जात आहेत. कोण सांगेल त्याला मागेल त्याला दिल्या जातात, पण एखादा रस्ता असेल तो त्याचं प्लॅनिंग केलं आहे, त्याचं एनेक्शन झालं आहे, त्याच्या बाजूला असलेल्या उपलब्ध झालेल्या जे PAP आहेत त्या त्यांना द्यायला पाहिजे. माझ्या विभागामध्ये अध्यक्षमध्ये उदाहरण आहे की माझ्या विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रोड चौक ते गौरव हॉटेल हा रोड आहे, जवळजवळ 272 PAP पाहिजे आहेत. आणि मी गेल्या वर्षापासून त्या ठिकाणी माननीय आयुक्तांची जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये हे करून ठेवलं आहे, मंजुरी करून ठेवली आहे, तरी देखील त्या पीठची 1-2 कुठे वाटण्याचं काम चालू आहे. अशाने मुंबईचं काम होणार नाही अध्यक्षमध्ये, मुंबईचं DPनुसार विकास होणार नाही आहे. माझी अध्यक्षमध्ये विनंती आहे, या ठिकाणी अनेक उदाहरणं आहेत. माननीय साठम साहेब, आपण या ठिकाणी बोलले, एक संपूर्ण मुंबई महानगराला करोड रुपये खर्च करून संपूर्ण मलनिसर्ग वाहिनीची जाळं पसरलं आहे, पूर्ण सिस्टीम तयार झाली आहे. परंतु सुभाषनगरला केवळ 150 मीटरचा जो एक मिसिंग लिंक आहे ती अजून होत नाही आहे. मला वाटतं 4 वर्षापासून त्यांना बोलू द्या ना साहेब. शेवटी साहेब, त्यांनी जे सांगितलं आहे त्याला काम करण्यासाठीच आमचं हे लक्ष बोलणं गरजेचं आहे अध्यक्षमध्ये. मला वाटतं साहेब, तर 150 मीटरचं जर झालं असतं तर त्याच्यासाठी 4 वर्षापासून होत नाही आहे. काय कारण, काय अडचण आहे? प्रशासनाकडे आहे, सत्ताधारी आहे, पैसा कमी नाही आहे, मग होणार काय? ही जी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी त्यांची मानसिकता झालेली आहे, ही मानसिकता पहिली कुठेतरी मोडून काढली पाहिजे असं माझं मत आहे. अध्यक्षमध्ये वैद्यकीय विभाग